नमस्कार मंडळी. तर आज आपण बघतोय हॉटेलपेक्षा भारी असणारी पनीर भुर्जी. तशी तर पनीर भुर्जी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते, पण एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा. मुलांना जर तुम्ही टिफिनमध्ये दिली ना, तर डब्बा अगदी चाटून पुसून खातील. त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो पनीर घेतलंय. पनीर घेताना जरा चांगल्या क्वालिटीचं बघून घ्या. पनीर धुवून किसून घेते. पनीर किसून न घेता हाताने बारीक चुरून घेतलं तरी चालेल. हॉटेलसारखी छान टेस्ट येण्यासाठी 2 मध्यम आकाराच्या शिमला मिरची एकदम बारीक चिरून घ्यायच्या. वजनाने 125 ग्रॅम शिमला मिरची आहे, म्हणजे पनीरच्या अर्ध्या प्रमाणात शिमला मिरची वापरायची. फोडणीसाठी पॅनमध्ये तेल घालून घेते. पनीर भुर्जीत तेल थोडं जास्तच लागतं. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा जिरं घालूया. जिरं छान फुलल्यानंतर यात घालूया बारीक चिरलेला कांदा. तर 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले. कांदा थोडा परतला. आता घालूया 4 हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे आणि 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट. आपला नेहमीचा पोहे खायचा जो चमचा असतो तो 1 चमचा भरून आलं लसूण पेस्ट घेतली. आलं लसूण कांदा ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलं. आता घालूया स्वच्छ धुवून बारीक चिरलेली शिमला मिरची. गॅसची फ्लेम जरा मध्यम करून शिमला मिरची 1-1.5 मिनटं परतून घेते. त्यानंतर घालूया बारीक चिरलेला टोमॅटो. मध्यम साईजचे 2 टोमॅटो घेतले. टोमॅटो मोठा असेल तर 1 बास होईल. हे पण मध्यम आचेवर थोडंसं परतून घेते. पनीर भुर्जीसाठी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, तिखट मिरची शक्य असेल तेवढं बारीक करून घ्यायचं, म्हणजे भुर्जीला टेक्स्चर खूप छान येतं. शिमला मिरची आपण भाजीसाठी जशी जरा मोठी मोठी कापतो तशी कापली तर भुर्जी तेवढी छान लागत नाही. त्यामुळे सगळं छान बारीक चिरून घ्या. टोमॅटो मिनिटभर परतल्यानंतर आता घालूया 2 चमचे किंवा आवडीनुसार घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा मीठ. सध्या कांदा, टोमॅटो, शिमला मिरची पुरतंच मीठ घातलं आहे. पनीर घातल्यानंतर पुन्हा मीठ घालणार आहे. मिक्स करून घेऊया. असा जरा पाण्याचा शिंतोडा मारून झाकण देऊन हे थोडा वेळ शिजू देते. पनीर आपण आधीच किसून ठेवले. 2 मिनटात बघा छान तेल सुटले आणि शिमला मिरची पण बऱ्यापैकी शिजली आहे. शिमला मिरची अगदी मऊ करायची नाही. साधारण 80% शिजली की मग ह्यात घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसून घेतलेलं पनीर. पनीर किसून घेतले त्यामुळे शिजायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे शिमला मिरची थोडी शिजल्यानंतरच मग पनीर घाला. हॉटेलसारखी टेस्ट येण्यासाठी ह्यात 2 चमचे किचन किंग मसाला घालूया आणि पनीर पुरतं मीठ. आधी थोडंसं मीठ घातलेलं त्यामुळे आता मीठ कमीच लागेल. फक्त पाव चमचा साखर घालून मिक्स करून घेते. मिक्स करत असताना गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची. कोणाला ओलसर भुर्जी आवडते तर कोणाकोणाला अंडा भुर्जीसारखी जरा कोरडी पण आवडते. भुर्जी थोडीशी ओलसर होण्यासाठी ह्यात मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे. कोणाला ओलसर भुर्जी नको हवी असेल मग पाणी न घालता पाण्याचा फक्त शिंतोडा मारा. आणि हे चमचाभर बटर घातल्याने पनीर भुर्जीची चव डबल होते. त्यामुळे रेस्टॉरंटसारखी चव हवी असेल तर बटर अवश्य घाला. बटर आणखी 1 चमचा घातला तरी चालेल, अजून छान चव येईल. मिक्स करून एक वाफ काढून घेते. पनीर कमी गॅसवर झाकण देऊन 2-3 मिनटं शिजवलं. आता बघा भुर्जीला छान तेल सुटलं आहे. वरून आणखी 1 चमचा बटर घालू शकता. हॉटेलमधील अशा भाज्यांच्यात तेल बटरचं प्रमाण खूप जास्त असतं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आता गॅस बंद. तशी आत्ता ही पनीर भुर्जी तयार आहे, पण आपल्याला हॉटेलसारखी चव हवी आहे. त्यामुळे गॅस बंद केल्यानंतर लगेचच अजून एक छोटी स्टेप करायची आहे. ती म्हणजे अशी मधोमध छोटी वाटी ठेवायची. त्यात हा गॅसवर गरम केलेला कोळसा ठेवला आणि त्यावर थोडंसं तूप किंवा बटर घालायचं. पटकन झाकण लावायचं. झाकणाला इथे होल आहे त्यामुळे थोडीशी कणिक लावून घेते, म्हणजे हे पॅक होईल. कुठूनही वाफ जाऊ द्यायची नाही. 5 मिनटं हे असंच झाकून ठेवायचं, म्हणजे पनीर भुर्जीला छान
स्मोकी फ्लेवर येईल. 5 मिनिटानंतर झाकण खोलल्यावर जो सुगंध येतो आहे काय सांगू. त्यासाठी ही पनीर भुर्जी अशीच्या अशी नक्की बनवून बघा. तुम्ही हॉटेलमध्ये खाल्लेली पनीर भुर्जी विसरून जाल, इतकी टेस्टी लागते. बटर मात्र न विसरता घाला. चपाती, पुरी, जिरा राईस कशासोबतही खाऊ शकता. खाताना वरून थोडासा लिंबू पिळून घ्या, म्हणजे पनीर भुर्जी चवीला अतिशय टेस्टी लागते. सोबत कच्चा कांदा, टोमॅटो, लिंबू असला की अजूनच भारी. आमच्या घरात तर ही सगळ्यांची फेवरेट आहे. कोण पाहुणे आल्यानंतर बनवून बघा, तुम्हाला ह्याची रेसिपी नक्की विचारणार. कशी झाली हे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.